हाय हॅलो नमस्कार. वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सायंकाळचे 7 वाजले आणि मी सायंकाळी आज व्हिडिओला स्टार्ट केली आहे. तर आता इथं आलेली होती मी भाजी मार्केटला आणि भाजी मार्केटच्या इथेच नर्सरी आहे. तर खूप छान छान फुलांचे झाडं आलेले होते. म्हटलं चला 1-2 रोप लावू. पावसाळ्यात झाडं लावली का छान येतात म्हणे. तर फुलं असले म्हणजे बरं वाटतं देवपूजेला. तर आता मी इथे देवपूजेसाठी अगोदर फुलं घेतले. त्यानंतर इथे स्वीटच्या शॉपमध्ये आली आणि इथे भत्ता वगैरे घेतला आणि नंतर नर्सरीमध्ये आलो. तर नर्सरीमध्ये आल्यानंतर असं वाटतं कोणतं घेऊन कोणतं नाही. इतके छान छान फुलांचे झाडं होते. तर मला जास्वंदी आवडली. जास्वंदीमध्ये ऑरेंज घेतलं. तर हे अजून बघत होते कोणते कोणते कलर वेगवेगळे. फुलांमध्ये पण भरपूर प्रकार होते. पिवळा गुलाब पण होता. तर एक लाल गुलाब घेतला, ते बघत होते. त्यानंतर इकडे जार बघितला. आता असं आपण जारनी नाही पाणी घालत, घरी असल्यानंतर मग घेणी किंवा तांब्याने टाकतो. तर म्हटलं नको जार. आणि कुंड्या बघितल्या, मग नंतर कुंड्या घेतल्या 2 आणि जास्वंदीच्या झाडासाठी थोडीशी मोठी कुंडी घेतली. घरी होती छोटी, पण जास्वंदीचं झाड थोडंसं धूळ पसरतं ना, त्यासाठी मोठी कुंडी घेतली. आणि अजून 1-2 प्रकार गुलाबात वेगवेगळे प्रकार होते, पिवळे वगैरे, पण मला लालच गुलाब आवडते. यांनी बघितला आणि शेवटी लाल गुलाब जो पसंत केला होता तोच घेतला नंतर. हे कितने का है नारळ? इथे नर्सरीमध्ये आल्यानंतर इतक्या प्रकारचे झाडं आहेत, तर त्यांची काही काहींचे नावं पण आपल्याला माहिती नाही आणि भरपूर वाटतं हे घ्यावं ते घ्यावं, पण एवढी जागा पण नाही आपल्याकडे. जागेअभावी फक्त 2-3 जेवढं वाटेल तेवढं घेतो. आता मागच्या वेळेस गोकर्ण इथूनच घेतलेलं होतं आणि छान आलं. आता भाज्या पण घेऊन टाकल्या. आणि काही झाड झाली तुझी इच्छा पूर्ण. मग कधीच चाललं होतं जास्वंदी घेऊ, गुलाब घेऊ. दादा आपल्याकडे खत आहे ना? पप्पा खत पण घेत होते. म्हटलं नका, आहे घेतलेलं. आणि कुंड्या यांनीच मोठ्या काढल्या, मी ते छोटे छोटे पाहत होते. कोण झाड जास्वंदी, गुलाब, ते नाही आणलं. जास्वंदी मोठा कुंडी. मोठी कुंडी आणि खत. तिथूनच मार्केटमधून भाजीपाला घेतला. आता घरी आल्यानंतर पहिले म्हटलं भाजीपाला भरून देऊ जागच्या जागी. तर मेथीची जुडी घ्यायची होती. आषाढ महिना संपत आला, पण नैवेद्य काही दिला गेला नाही. म्हटलं चला आता 4-5 दिवस राहिले, तर आता उद्या लगेच नैवेद्य करून टाकू. तर मेथीची जुडी 30 रुपयाला होती. आता नैवेद्यामुळे ती मेथीची जुडी खूप महाग झाली आणि एवढं मार्केटमध्ये फक्त एकच ठिकाणी होती, त्यामुळे घ्यावंच लागली. तर 25ला दिली नंतर. आणि आता भत्ता वगैरे आणलेला होता. म्हटलं खाऊन घेऊन नंतर स्वयंपाकाला लागू. कधीतरी एखाद्या दिवशी असं वाटतं का सायंकाळचा स्वयंपाकाचा खरंच कंटाळा येतो. आणि आज खरंच माझ्या बाबतीत असंच झालं होतं का मला आज खरंच सायंकाळचा स्वयंपाकाचा एवढा कंटाळा आला होता की बस. म्हटलं चला आज भत्ता घेऊन टाकू आणि भत्ता खाल्ल्यानंतर खरंच जेवणाची भूक कमीच होती. तर म्हटलं आज फक्त मसाले भात करू आणि भाताला काही वेळ लागत नाही. म्हटलं भात केल्यानंतर लगेच होऊन जाईल.
दुपारी भांडे घासले, त्यासोबतच मसाल्याचा डबा पण घासायला घेतला होता. आता ह्या डब्यांमध्ये अगदी थोडं थोडं जिरे मोहरी राहिलेलं होतं. म्हटलं चला घासून पण टाकू. आणि तो किती जपून वापरला ना, त्यामध्ये थोडे थोडे लाल तिखट वगैरे सगळे मसाले सांडूनच जातात. आणि घासल्यानंतर इतकं छान वाटतं बघायला, आणि भरल्यावर तर त्याहून अधिक छान. तर आता असं कित्येक दिवस तसं राहणार माहीत नाही, पण बघायला छान वाटतं. आता पूर्णपणे मसाल्याचा डबा भरून घेतला. आणि नंतर आता सकाळी मठ पण भिजत घातले होते, ते म्हटलं उपसून घेऊ म्हणजे नाश्त्याला वगैरे कामात येईल. त्यानंतर हा व्हिडिओ येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. आता दुसऱ्या दिवशी सकाळचं सगळं कामं आटोपली गेली होती. त्यानंतर मी कपडे मशीनला लावलेले होते. आता मशीन होस तर म्हटलं चला पहिले झाडे लावून देऊ आणि नंतर कपडे वाळत घालून देऊ. आणि झाडं वगैरे सुकतील का काय म्हटलं, पहिले झाडं लावून देऊ आणि लगेच कपडे वाळत घालू. तर आज स्वयंपाक पण लवकर करायचा होता, कारण की देवीसाठी नैवेद्य बनवायचा होता आणि मंदिरात पण खूप गर्दी होऊन जाते. म्हणूनच म्हटलं थोडं लवकर लागू स्वयंपाकाला. मला झाडं लावायला किंवा झाडं अशी लावलेली नुसते फुलं बघितले तरी किती छान वाटतं. आणि खरंच नॅचरल फुलं बघण्याला एकदम वेगळीच मजा असते. सकाळी सकाळी 2 फुलं जरी झाडाला आले तर बघायलाही छान वाटतं आणि एकदम काहीतरी वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटते. तर म्हटलं चला आता झाडं लावणं झाले, पण इतकी माती माती झाली होती टेरेसमध्ये. तर ती माती माती म्हटलं पहिले धुवून टाकू, सगळे पायमध्ये जातील. तर एक काम करायला जावं तर दुसरं काम वाढून ठेवलेलंच असतं. आता हे सगळं मी क्लीन केलं, पाणी टाकून झाडून टाकलं. त्यानंतरच कपडे वाळत घातले, कारण की परत मेथीची जुडी निवडायला बसायचं होतं. झाडूने पाणी लोटल्यानंतर कपडा थोडा फिरून घेतला टेरेसला, ते एकदम कोरडं होऊन गेलं मस्तपैकी. आणि आता कपडे पण छान सुकतील, कारण की मस्त उघडले पाऊस. म्हणजे मधून येते पहाड, पण आता थोडं वातावरणात बदल आहे, थोडंसं ऊन तरी पडते मधून मधून. नाही तर 2-4 दिवस नाही, चांगले 15 दिवस सारखा पाऊस होता. आता एवढे 4-5 दिवसापासून थोडंसं उघडझाप आहे पावसाची, तर कपडे सुकताय बऱ्यापैकी. मेथीच्या भाजीला पण एवढी माती माती होती का बस, का 2-3 पाण्याने धुतली तरी ती माती जात नव्हती. चांगली स्वच्छ 3-4 पाण्याने धुतली तेव्हा ती कुठे क्लीन झाली. भाजी चांगली स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी फोडणी दिली. आता यामध्ये फक्त मिरची, लसूण आणि हिंग हेच वापरलं. शेंगदाण्याचं कूट काही टाकत नाही नैवेद्याच्या याला, पण ती किती छान लागते, एकदम वेगळीच चव देते. आता इकडे गुळाचं पाणी पण मी कढईमध्ये गरम करून घेतलं आणि चाळणीने गाळून घेतलं. आता गुळामध्ये थोडे थोडे बारीक खडे लागतात आणि तसंच वापरलं तर ते कचकच लागतं, म्हणूनच मी गाळून घेतलं आणि कुकरला डाळ लावली. आता वरणाची डाळ पण झालेली होती, ती घोटून घेतली. आणि साधं वरण काही आवडत नाही आमच्याकडे, तर मिरची, टोमॅटो ही फोडणी दिलं आणि वरण उकळोस तर इकडे कणिक पण भिजून ठेवलेली होती. म्हटलं छान भिजून राहील. तर कणिक भिजून झाल्यानंतर मी पुऱ्या पण एकसारख्या अशा होण्यासाठी मोठी पोळी लाटून घेतली आणि ग्लासाच्या साह्याने ते कापून घेतल्या, म्हणजे दिसायलाही छान वाटतं एकसारख्या पुऱ्या. तर पुऱ्या झाल्यानंतर म्हटलं नैवेद्यापुरते भजे काढून घेऊ, म्हणजे मग नैवेद्य काढता येईल. आणि साडी पण घालायची होती, म्हटलं मग नैवेद्य वगैरे काढून घेऊ त्यानंतर साडी घालू. इतक्या छान दिसायलाही छान दिसतात गुळाच्या पुऱ्या आणि एक मस्त लागल्या, ते वेगळीच चव असते. नैवेद्य वगैरे काढून झाल्यानंतर मी देवी आईच्या मंदिरात पण आली होती. खूप छान इथे दर्शन वगैरे झालं आणि ओटी भरून घेतली अगोदर, त्यानंतर मी नैवेद्य दाखवला. या अगोदर पण मी तुम्हाला हे मंदिर दाखवले, जेव्हा इथे यात्रा भरली होती अक्षय तृतीयाच्या वेळेस, त्यावेळेस पण मी त्याचा ब्लॉग आलेला आहे. आणि कुणी नसेल बघितला, नवीन ताई बऱ्याच जॉईन झाल्या, त्यांनी नक्की बघा. आणि इथे ह्या मंदिरात भरपूर गर्दी होती. आता शेवटचे 4-5 दिवस राहिले होते ना. आता मी नारळ वगैरे फोडून घेतलं देवी आईला आणि नंतर जरा वेळ थोडंसं बसली, कारण की लगेच काही घरी जात नाही, म्हटलं 10-1 मिनटं बसल्यानंतर घरी आली. आता घरी आल्यानंतर भजे काढले, परत गरमागरम घरच्या देवांना नैवेद्य काढला आणि सर्वांनी आम्ही जेवणं करून घेतले लगेच.
भांडे बाकी तेही घासून घेते आणि व्हिडिओची पण इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडलात एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.